सरसगट कर्जमाफीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन जे आहे ते त्यांच्या राहत्या घरापासून या ठिकाणी सुरू केलेलं आहे। शेतकरी आहेत आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील आपल्यासोबत आहेत। हो, मला सांगाल काय नेमकी मागणी आहे? आता सरकारनं जे आहे कर्जमाफी घोषित केलेली GR काढलाय, तो GR आपण जाळला देखील आहे। काय नेमकं GR सांगतो आणि काय तुमची मागणी आहे? सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी आहे। या कर्जमाफीमध्ये काही नाही, म्हणजे 10-15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीमध्ये बसणार नाही अशी परिस्थिती आहे। एवढी मेक मारून ठेवली, एवढ्या अटी टाकून ठेवल्या, एवढ्या शर्ती टाकून ठेवल्या की शेतकरी त्याच्यामध्ये पात्रच होणार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे कमीत कमी सरकारला पैसे द्यावे लागतील, कमीत कमी शेतकरी त्याच्यामध्ये बसतील अशी व्यवस्था सरकारनं केलेली आहे। यांनी विधानसभा निवडणुकीत सांगितलं होतं 7-12 कोरा कोरा कोरा। आमचं म्हणणं आहे, मग तुम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा, सरसकट 7-12 कोरा करा अशी आमची मागणी आहे। आणि याच्यातल्या जाचक अटी आणि निकष काढा, 2 लाखावरची कर्जमाफी 5 लाखापर्यंत न्या अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि 2024चा आणि 25चा जो हक्काचा पीक विमा आहे तो अजूनपर्यंत आम्हाला मिळाला नाही, तो आम्हाला मिळाला पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि म्हणून जोपर्यंत हक्काचा पीक विमा आणि सरसकट कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही अशी आमची भूमिका आहे। या अगोदरही नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळेस सरकारनं तुम्हाला आश्वासन दिलं होतं, परंतु अजूनही ते पूर्ण होत नाही आणि सातत्यानं शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय त्यांच्या अधिकारासाठी। कसं बघता हे सरकार फेल्युअर? हे सरकार फेल्युअर आहे आणि या सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे। शेतकऱ्याला फसवण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याच्या अनुषंगानं आणि शेतकरी रस्त्यावर उतरला खवळला तर काय करू शकतो हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे। मी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रातले शेतकरी आपापल्या गावात, आपापल्या परिसरात, आपापल्या घरासमोर, आपापल्या ग्रामपंचायत समोर, कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करतील आणि या सरकारला कर्जमाफीचे निकष बदलायला भाग पाडतील। पीक विम्याचा देखील प्रश्न आहे, तर अद्याप हे बँकांनी जे पीक विमा वाटपाचं जे त्यांच्याकडं टक्केवारी ती अतिशय कमी आहे। सातत्यानं ही संथगतीने चालणारी प्रक्रिया आहे, या संदर्भात काय सांगा? नाही, पीक विमा कंपन्यांनी तर फसवलेलंच आहे। लाखो कोटी रुपये जमा करायचे, वाटताना मात्र शेकडो कोटी रुपये द्यायचे। म्हणजे 100 रुपये जमा करायचे आणि वाटताना 10-20 रुपयेच वाटायचे। सरकारचा आणि विमा कंपन्यांचं साठलोटा आहे। सरकार विमा कंपन्यांना पाठीशी घालताय आणि त्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। म्हणून या विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे। हे सूचना हे विम्याचा फॉर्म भरताना, आपलं पंचनामा फॉर्म भरताना याच्यावर कृषी सहाय्यकाची सही असते, शेतकऱ्याची सही असते, सरपंचाची असते, गावच्या, या सगळ्या लोकांच्या सह्या असतात। पण दुर्दैवाने कुणाच्याही सह्या न करता फॉर्म फिलअप केले आणि कमीत कमी नुकसान दाखवलेलं आहे। त्यामुळं आमचं जे खरं नुकसान झालं ते आम्हाला 100% पीक विम्याच्या स्वरूपात मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। हक्काचा पीक विमा आणि सरसकट कर्जमुक्ती आणि यासह अजून काही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही अशी आपली भूमिका आहे। निश्चितच तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, ज्यांनी सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा मिळावा यासाठी हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे। आणि जोपर्यंत हे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा इशारा देखील शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।